हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीटचा व्हर्टिकल फॉर्मॅट एक्झॅक्टली कसा प्रेझेंट केला जातो ते बघणार आहोत. मग त्याआधी व्हर्टिकल फॉर्मॅट म्हणजे काय ते समजून घेऊया. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्हर्टिकल फॉर्मॅट म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन उभ्या फॉर्मॅटमध्ये किंवा उभ्या स्वरूपात काय करणं, प्रेझेंट करणं. ओके, म्हणजे आता थोडक्यात बॅलन्स शीटचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण बॅलन्स शीट हे आडव्या स्वरूपात प्रेझेंट करायचो, जिथे बॅलन्स शीटच्या दोन बाजू असायच्या. एक साईड असायची असेट तर दुसरी असायची लायबिलिटी साईड, आणि आपण असेट आणि लायबिलिटी साईड काय करायचो, टॅली करायचो. बरोबर, इथे सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने बॅलन्स शीट काय करायचे, दोन भागामध्ये डिवाइड करायची असणार आहे. पहिला भाग जो असेल तो आहे सोर्सेस ऑफ फंड आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ फंड. ओके, फक्त फरक काय आहे तर तिथे आपण काय करायचो, आडव्या फॉर्मॅटमध्ये दोन भाग करायचो. इथे उभ्या फॉर्मॅटमध्ये काय करणार आहोत आपण, हे दोन्ही भाग सोर्सेस ऑफ फंड आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड हे काय करणार आहोत, प्रेझेंट करणार आहोत. ओके, मग आता एक्झॅक्टली बॅलन्स शीटचा जो व्हर्टिकल फॉर्मॅट आहे तो कसा आहे किंवा तो कसा प्रेझेंट करायचा, त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स कसे प्रेझेंट करायचे ते आता आपण इथे बघूया. समोर दिसते त्याप्रमाणे आपल्याला इथे आखावं लागणार आहे बॅलन्स शीटचा व्हर्टिकल फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये एकूण 4 कॉलम असतील. पहिला कॉलम आपला पर्टिक्युलर असेल आणि पुढचे 3 कॉलम हे आपले अमाऊंट कॉलम असतील. ओके, आणि आता स्टार्ट करणार. पहिला आपण भाग घेणार आहोत किंवा पहिला आपलं हेडिंग असणार आहे सोर्सेस ऑफ फंड. त्याच्या अंडर पहिला आयटम जो येणार तो आहे शेअर होल्डर फंड. ओके, आता शेअर होल्डर फंडच्या अंडर पुन्हा एक जो येणारा कंटेंट्स आहे पहिला तो आहे शेअर कॅपिटल. आता नॉर्मली आपल्याला माहीत आहे की शेअर कॅपिटल दोन पद्धतीमध्ये किंवा दोन भागामध्ये डिवाइड असतं, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग त्याच्या अंडर हे दोन्ही आयटम आपण दाखवणार. त्यासोबतच समजा अनपेड कॉल असतील शेअरशी रिलेटेड तर ते इथे लेस होतील. ओके, त्यानंतर फॉरफिटेड शेअर असतील तर इथे ते ॲड होतील. ओके, ह्या सगळ्याची अमाऊंटच्या फर्स्ट कॉलमला असेल, टोटल करून ते आपण अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दाखवणार. ओके, हे झालं शेअर कॅपिटल. त्यानंतर त्याचा पुढचा जो भाग आहे तो आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. आता रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय काय येतं बघा. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये येतं कॅपिटल रिझर्व्ह, कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह, सिक्युरिटी प्रीमियम, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट बॅलन्स, सिंकिंग फंड आणि अदर फंड. म्हणजे नॉर्मली जर बघितलं तर सगळ्या प्रकारचे रिझर्व्ह हे इथे आपल्याला दिसतात, त्याचप्रमाणे फंडचे आयटम इथे दिसतात. आणि सरप्लस म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आपण इथे तो इंडिकेट करणार आहोत. ओके, ह्याचेसुद्धा ज्या काही अमाऊंट असतील आयटमच्या त्या सगळ्या अमाऊंटच्या फर्स्ट कॉलमला आणि टोटल करून जी टोटल येणार ती अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, हा झाला रिझर्व्ह अँड सरप्लसचा भाग. त्यानंतर शेअर होल्डर फंडच्या अंडर येणारा तिसरा भाग तो म्हणजे फिक्टिशियस असेट. ओके, मग आता ह्याच्या अंडर कोणकोणते आयटम येणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स, मिसलेनियस एक्सपेन्सेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, शेअर इश्यू एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर और डिबेंचर, कमिशन और ब्रोकरेज ऑन इश्यू ऑफ शेअर्स. ओके, हे जे आयटम असतील ते फिक्टिशियस असेटच्या अंडर येणार. अजून एक आयटम आहे तो आहे डिफर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. ओके, तो सुद्धा आपण ॲज अ फिक्टिशियस असेट म्हणून घेतो. ह्या सगळ्यांच्या अमाऊंट ज्या असणार त्या अमाऊंटच्या फर्स्ट कॉलमला आणि जी टोटल येणार ती अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, मग आता जे आपण भाग बघितला शेअर होल्डर फंडच्या अंडर कोणकोणतं येतं आहे, पहिलं म्हणजे शेअर कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस आणि तिसरा भाग फिक्टिशियस असेट. ह्या तिघांचंही कॅल्क्युलेशन करून म्हणजे शेअर कॅपिटलमध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस ॲड करणार आणि ह्यांची जी बेरीज असेल शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस त्याच्यातून फिक्टिशियस असेटची जी टोटल असेल ती लेस करणार आणि जे आपल्याला मिळणार त्याला आपण काय म्हणणार आहोत, टोटल शेअर होल्डर फंड. ओके, हा झाला सोर्सेस ऑफ फंडमधला ए भाग. आता सोर्सेस ऑफ फंडमधला जो सेकंड भाग आहे बी भाग त्याला म्हणतात लोन फंड. ओके, लोन फंडचं पुन्हा दोन भागामध्ये डिवायडेशन असतं, सेक्युअर लोन आणि अनसेक्युअर लोन. दोन्हीमध्ये येणारे आयटम सेमच आहेत बघा, डिबेंचर अँड बॉन्ड्स, लोन फ्रॉम बँक, त्यानंतर लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि पब्लिक डिपॉझिट.
ओके, हे सेक्युअर आणि अनसेक्युअर लोनच्या अंडर येणारे ॲटम आहेत हे सेम आहेत. फक्त आता ओळखायचं कसं की हे समजा प्रॉब्लेममध्ये दिलेला ॲटम असेल तर तो सेक्युअर लोनच्या अंडर घ्यायचा की अनसेक्युअरच्या. तर त्याच्यासाठी बघा, तुम्हाला जर प्रॉब्लेममध्ये ह्या 4 ॲटमपैकी कुठला ॲटम असेल आणि त्याच्या पुढे त्या ॲटमच्या संदर्भात काही नोट दिलेली असेल किंवा त्याच्या पुढे इन ब्रॅकेटमध्ये समजा इंडिकेट केलं असेल की ते अनसेक्युअर आहे की सेक्युअर आहे, तर त्या पद्धतीने त्याने जसं सांगितलं असेल सेक्युअरला घ्यायचं असेल तर सेक्युअरला घ्यायचं, अनसेक्युअर म्हटलं असेल तर अनसेक्युअरच्या अंडर दाखवायचं. आणि समजा काहीच इंडिकेट केलं नसेल, सरळ फक्त बॅलन्स शीटला तुम्हाला दिलं असेल डिबेंचर, त्याची पर्टिक्युलर एक अमाऊंट दिली असेल, ओके, तर ते ॲज अ लोन फंडच्या अंडर सेक्युअर लोन म्हणून दाखवायचं. बघा पुन्हा एकदा सांगते, सेक्युअर लोन किंवा अनसेक्युअर लोन हे याच्या अंडर जे येणारे 4 ॲटम आहेत ह्यापैकी एखादा ॲटम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिला असेल आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये जर इन्फॉर्मेशन असेल की ती सेक्युअर किंवा अनसेक्युअर असेल तर त्याचं ह्या पद्धतीने डिवायडेशन होईल. अदरवाईज जर तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन नसेल की तो लोन फंडचा ॲटम हा सेक्युअर आहे की अनसेक्युअर ह्याबद्दल काही इंडिकेट केलं नसेल तर सरळ लोन फंडच्या अंडर सेक्युअर लोन म्हणून तो ॲटम दाखवायचा. ओके, त्याच्यासुद्धा अमाऊंट ह्या अमाऊंटच्या फर्स्ट कॉलमला येतील, टोटल करून त्याची कुठे येणार आहे अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो सेक्युअर लोन आणि अनसेक्युअर लोन आहे त्याचे आपण टोटल करणार आणि त्याला म्हणणार आहोत टोटल लोन फंड आणि ती दिसणार अमाऊंटच्या थर्ड कॉलमला. ओके, मग आता इथे आपले जे सोर्सेस ऑफ फंड जो पहिला भाग आहे बॅलन्स शीटचा त्याच्या अंडर येणारे जे 2 भाग आहेत, ए भाग शेअर होल्डर फंड किंवा त्याला प्रोप्रायटर फंड म्हणतात, प्लस दुसरा बी भाग लोन फंड, ह्या दोघांची टोटल करायची आणि त्याला आपण म्हणणार टोटल फंड आणि ती आपली कुठे दिसणार आहे अमाऊंटच्या तिसऱ्या कॉलमला. म्हणजे इथे बॅलन्स शीटचा जो पहिला भाग आहे तो आपला इथे संपणार आहे. ओके, मग आता दुसरा भाग जो आहे ॲप्लिकेशन ऑफ फंड तो बघूया. त्याच्यामध्ये काय आहे बघा, हेडिंग टाकणार आपण ॲप्लिकेशन ऑफ फंड. त्यामध्ये ए भाग ह्याचं फिक्स असेट. आता नॉर्मली आपल्याला माहीत आहे की फिक्स असेट म्हटल्यानंतर त्यांचं 2 भागामध्ये डिवायडेशन होतं, इंटँजिबल फिक्स असेट आणि टँजिबल फिक्स असेट. ओके, आता इंटँजिबल फिक्स असेट आपल्याला नॉर्मली माहीत आहेत कोणकोणते आहेत, तर गुडविल, पेटंट्स, ट्रेडमार्क अँड डिझाईन अँड कॉपीराईट्स. ओके, ह्या सगळ्यांची अमाऊंट जी असणार ती अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला टोटल करून आपण ती सेकंड कॉलमला दाखवणार. ओके, त्यानंतर त्याचा फिक्स असेटचा दुसरा भाग आपण दाखवणार तो म्हणजे टँजिबल फिक्स. त्याच्या अंडर नॉर्मली रेग्युलर येणारे ॲटम कोणकोणते आहेत, तर लँड अँड बिल्डिंग, लीज होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर, व्हेइकल. ओके, त्याच्या खाली आपल्याला इथे दिसतंय बघा लेस डेप्रिसिएशन. आता इथे डेप्रिसिएशन लेस करायचं आहे कारण का आता आपल्याला माहिती आहे की टँजिबल फिक्स असेट जे असतात त्यांच्यावर काय असतं आहे का पर्टिक्युलर पर्सेंटेजमध्ये त्यांच्यावर काय काढलं जातं डेप्रिसिएशन काढलं जातं, बरोबर. मग ते जे काही डेप्रिसिएशन असेल ते इथे आपण काय करणार आहोत लेस करणार आहोत आणि लेस केल्यानंतर जी टोटल येईल ती ॲज अ टँजिबल फिक्स असेटची टोटल म्हणून अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दिसेल. ओके, मग त्यानंतर फिक्स असेटचे जे 2 भाग आहेत इंटँजिबल आणि टँजिबल फिक्स असेट त्या दोघांची टोटल करणार आणि त्याला आपण टोटल फिक्स असेट असं म्हणणार आणि ती दाखवणार आहोत अमाऊंटच्या तिसऱ्या कॉलमला. ओके, हे झालं फिक्स असेट म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ फंडचा पहिला भाग इथे कंप्लीट होणार. त्यानंतर बी भाग तो आहे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंटच्या अंडर कोणकोणते ॲटम येणार आहेत बघा. पहिला आहे इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी और शेअर और डिबेंचर. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टीज, इन्व्हेस्टमेंट इन कॅपिटल ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे ह्या कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या कंपनीने किंवा शेअरमध्ये किंवा डिबेंचरमध्ये असेल किंवा कुठल्याही इमोवेबल प्रॉपर्टीमध्ये त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा कुठल्याही कंपनीच्या कॅपिटलमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ही सगळी इन्व्हेस्टमेंट ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून दिसणार. त्या सगळ्यांची टोटल किंवा त्यांची जी अमाऊंट असेल ती अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला टोटल करून ॲज अ टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंटच्या
तिसऱ्या कॉलमला दिसेल. ओके, हा झाला बी भाग. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ फंडच्या अंडर येणारा तिसरा भाग जो खूप महत्त्वाचा आहे तो आहे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल. त्याच्या अंडर पुन्हा 2 भाग येणार, कारण आपल्याला माहिती आहे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, तर करंट असेटची जी टोटल असते त्यातून करंट लायबिलिटीची टोटल मायनस करून जी नेट अमाऊंट शिल्लक राहते त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. बरोबर. मग आता वर्किंग कॅपिटलच्या अंडर येणारा पहिला आयटम असणार आहे तो म्हणजे आपला करंट असेट. मग आता करंट असेटच्या अंडर पुन्हा 2 भागामध्ये काय केली आहे, करंट असेट डिवाईड केली आहे. ते कोणते भाग ते बघूया. करंट असेट त्याच्या अंडर पहिला जो भाग येणार तो म्हणजे क्विक करंट असेट, ज्याच्या अंडर येतं आहे कॅश इन बँक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, लोन अँड ॲडव्हान्सेस, ॲक्युअर लोन, लूज टूल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट और मार्केटेबल इन्व्हेस्टमेंट. ओके, याची जी काही अमाऊंटची फिगर असेल ती अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला टोटल करून तिथेच आपण ते पहिल्या कॉलमला त्याची टोटल दाखवणार आहे. याचं क्विक करंट असेट. आता क्विक करंट असेट म्हणजे काय, तर अशी असेट की ज्याचं गरजेच्या वेळी आपण क्विकली म्हणजे थोडक्यात लगेच पैशाच्या स्वरूपात काय करू शकतो, रूपांतर करू शकतो. ओके, हे झालं क्विक करंट असेट. त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग जो आहे तो आहे नॉन क्विक करंट असेट, ज्याच्या अंडर नॉर्मली 3 आयटम येतात. पहिला जो आहे तो आहे स्टॉक और इन्व्हेंटरीज, म्हणजे स्टॉकलाच इन्व्हेंटरी आपण म्हणतो. नंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स टॅक्स किंवा ॲडव्हान्स पेमेंट. अमाऊंट जी असेल ती अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला टोटल करून ती तिथेच दाखवणार. ओके, त्यानंतर क्विक करंट असेट आणि नॉन क्विक करंट असेट ह्याची टोटल करणार आणि ते आजचं टोटल करंट असेट म्हणून दाखवणार आणि त्याची जी टोटल असेल ते आपण कुठे दाखवणार आहोत, अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, हा झाला करंट असेटचा भाग. आता करंट लायबिलिटीच्या अंडर बघूया काय काय येतं. नेक्स्ट लाईनला म्हणणार लेस करंट लायबिलिटी, त्याच्या अंडर पहिला आयटम येणार आपला क्विक करंट लायबिलिटी. त्याच्या अंडर काय काय येतं बघा, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, ॲडव्हान्स रिसिव्ड, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲक्युअर इंटरेस्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, अनक्लेम डिव्हिडंड, प्रपोज डिव्हिडंड. ह्या सगळे आयटम ॲज अ क्विक करंट लायबिलिटी म्हणून आपण ट्रीट करणार. अमाऊंट याची अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला टोटल तिथेच दाखवणार. ओके, त्यानंतर नॉन क्विक करंट लायबिलिटीमध्ये काय काय येतं बघा, बँक ओव्हरड्राफ्ट आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स 2च आयटम येणार. ते सुद्धा अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला त्याची अमाऊंट दाखवणार, टोटल करून तिथेच दाखवणार. त्यानंतर क्विक करंट लायबिलिटी आणि नॉन क्विक करंट लायबिलिटी यांची टोटल करणार आणि ती काय म्हणून दाखवणार आहोत, ॲज अ टोटल करंट लायबिलिटी म्हणून, आणि ती टोटल आपण अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दाखवणार. ओके, आता हे आपलं करंट असेट आणि करंट लायबिलिटीची आपल्याला टोटल मिळाली की करंट असेटची जी टोटल असेल त्यातनं टोटल करंट लायबिलिटी मायनस करणार आणि आपल्याला काय मिळणार, नेट वर्किंग कॅपिटल, आणि जे आपण कुठे दाखवणार, अमाऊंटच्या तिसऱ्या कॉलमला. म्हणजे इथे ॲप्लिकेशन ऑफ फंडचा तिसरा सी भागसुद्धा इथे कंप्लीट होणार. ओके, आता त्यानंतर आपण काय करणार, ॲप्लिकेशन ऑफ फंडचा जो ए भाग आहे फिक्स असेल त्यामध्ये बी भाग इन्व्हेस्टमेंट तो ॲड करणार. त्यासोबतच सी भाग म्हणजेच वर्किंग कॅपिटल, त्याचं जे नेट वर्किंग कॅपिटल ते ॲड करणार. म्हणजे ए, बी आणि सी ह्या तिघांची टोटल करणार आणि त्यानंतर आपल्याला मिळणार टोटल फंड आणि त्याची अमाऊंट असणार अमाऊंटच्या तिसऱ्या कॉलमला. ओके, म्हणजे इथे बॅलन्स शीटचा दुसरा भाग आपला कंप्लीट होणार. आणि आता बॅलन्स शीट आपल्याला काय झाली पाहिजे, टॅली झाली पाहिजे. म्हणजेच काय, तर सोर्सेस ऑफ फंडची जी टोटल असणार ती आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड याची जी टोटल आलेली आहे त्या दोन्ही काय असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. जर इक्वल आला तर त्या अर्थी काय आहे, आपला प्रॉब्लेम आपण जो सॉल्व केला आहे तो बरोबर आहे. ओके, आय होप जे मी बॅलन्स शीटचा जो व्हर्टिकल फॉर्मॅट जे तुम्हाला सांगितलं आहे की कसा प्रेझेंट करायचा आहे तो समजला असेल. ओके, मग नेक्स्ट लेक्चरला आपण व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटचा फॉर्मॅट समजून घेऊया. ओके, चालेल, मग थँक्यू.